नमस्कार, ज्योती अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे जळगावचे स्पेशल भरताचे वांगे। तर वांगे हे असे हिरवीगार आणि मोठे, वजनाने हलके, म्हणजे कमी बी असते असे वांगे घ्यायचे। तर ह्या वांग्यांची आमची जळगावची स्पेशल अशी खासियत आहे। खरं तर वांग्यांचं सीझन हे दिवाळीनंतर लगेचच चालू होतं आणि थंडीही असते, थंडीमध्येच हे वांगे जास्त निघतात। पण चातुर्मासात कोणी कोणी वांगे खात नाही आणि तसेच खंडोबांची तळी भरण्यासाठी चंपाषष्ठीपर्यंत देखील कोणी वांगे खात नाही, म्हणून आता येणाऱ्या चंपाषष्ठीसाठी भरीत आणि भाकरीचं नैवेद्य दाखवतात। त्या दिवसापासून भरीत खाण्यासाठी किंवा वांगी खाण्यासाठी सुरुवात करतात। म्हणून आता येणाऱ्या शनिवारी चंपाषष्ठी आहे आणि त्यासाठी भरीत कसं बनवायचं, मऊ लुसलुशीत अगदी सहज कोणालाही बनवता येईल अशा छोट्या छोट्या टिप्स देखील सांगितलेल्या आहेत। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। सगळ्यात आधी वांगे भाजून ठेवायचे। तर मग मी गॅसवरच वांगे भाजणार आहे। त्याच्यासाठी वांग्यांना तेल लावून घेतलं आणि सुरीने असे टोचे करून घेतले, म्हणजे वांगे लवकर भाजले जातात। गावात आता देखील काड्यांवर वांगे भाजले जातात, तर काडीवर वांगे भाजले तर काही गरज पडत नाही टोचे वगैरे करायची, पण आपण गॅसवर भाजतोय म्हणून अशा पद्धतीने जाडीवर किंवा बिना जाडीचे देखील तुम्ही वांगे भाजू शकता। मी इथे दोघी गॅसवर वांगे भाजून घेतले। संपूर्ण वांगे हे खालीवर करून दोघी बाजूंनी फिरून असं पूर्ण काळं होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि वांगे भाजले गेले म्हणजे आपोआप त्याला अशा पद्धतीने तेल निघायला लागतं, म्हणजे आपलं वांगं भाजलं गेलेलं आहे। आणि जर का वांगं थोडंसं खराब असेल, आतमध्ये बी जाड असेल, तर तो भाग तेवढा कडकच राहील, अजिबात भाजला जाणार नाही। म्हणून परत सांगते, वांगे घेतानाच हलके असे वांगे घ्यायचे, म्हणजे त्याच्यामध्ये बी ही कडक नसते। तर आता वांगे आपले हे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत। आता हे संपूर्ण वांगे भाजले की एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि वांग्यांच्या ताटावर परत एक ताट ठेवायचं आणि झाकून ठेवायचे, म्हणजे गरम वांग्यांची वाफ तयार होईल आणि साल लवकर निघतं। आता तोपर्यंत आपण मसाला तयार करून घ्यायचा। मसाला तयार करण्यासाठी मी इथे जी मिरची घेतलेली आहे ती हिरवी मिरची देखील वांग्यांसारखीच जाडीवर ठेवून भाजून घ्यायची, म्हणजे अशी भाजलेली मिरचीचा ठेचा जर भरीतमध्ये टाकला तर खूपच चविष्ट असं भरीत तयार होतं। आता ह्या मिरच्यांमध्येच आपण लसूण, थोडंसं अद्रक आणि 1 चमचा जिरं असा जाडसर ठेचा हा तयार करून घ्यायचा। आता आपले वांगे भाजले गेलेले आहेत, मिरचीचा ठेचा देखील झालेला आहे। आता पुढची तयारी आपली कांद्याची पात। कांद्याची पात ही भरीतमध्ये लागतेच, कांद्याची पात शिवाय भरीत अजिबात चव देत नाही। तर कांद्याची पात ही अशी निवडून घ्यायची। एका बाजूला हे कांद्याचे देठ असतात वरती, ते काढून घ्यायचे आणि लगेचच धुवून बारीक चिरून घ्यायची। आता आपली कांद्याची पात देखील व्यवस्थित तयार झालेली आहे। लगेच इकडे आपले वांगे देखील थंड झालेले असतील। आता लगेच साल काढून घेऊ। आता हे वांगे थंड झाल्यावर अलगद त्यांचं साल वरती आलेलं आहे आणि तेल देखील खूपच सुटलेलं आहे वांग्यांना। आता अशा पद्धतीने ताटावरच एक बाजू काढून घ्यायची। लगेच हे वांगं हातात घ्यायचं आणि एका बाजूला थोडंसं पाणी घ्यायचं आणि पाण्यात हात बुडून बुडून व्यवस्थित असं साल काढून घ्यायचं। संपूर्ण साल हे लगेच निघतं। आता दुसरी बाजू फिरून ते देखील साल काढून घ्यायचं। अशा पद्धतीने वांग्याचं संपूर्ण साल काढल्यावर असं एकसारखं पांढरं शुभ्र वांगं हे दिसायला हवं। आणि आता ह्या वांग्यामध्ये जी ही बी दिसते ती अगदी पांढरी आहे आणि कवडी बी आहे। वांग्यामध्ये ही बी असतेच, पण संपूर्ण वांगं हे असं पांढरं दिसायला हवं आणि अजिबात कडक देखील नाही आहे, अगदी मऊ असं वांगं भाजून तयार झालेलं आहे। म्हणून मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे वांगी जर अशी हिरवीगार आणि ताजी, टवटवीत आणि वजनाने हलकी घेतली म्हणजे भाजल्यावर चांगलीच निघतात। आता हे वांगे चमच्याने किंवा हाताने असं ठेचून घ्यायचं, पण एखादं वांगं असलं तर आपण असं हाताने सुद्धा करू शकतो, पण जास्त वांगी असली तर असं मुसडीने ठेचून घ्यायचं, म्हणजे सर्व भरीत असं एकसारखं तयार होईल। आता मी इथे संपूर्ण वांग्यांचं साल काढून असं एकसारखं भरीत तयार करून घेतलं, म्हणजे आपल्याला फोडणी करायला आता सोपं जाईल। आता 2 किलो वांग्यांचं हे एवढं भरीत तयार झालेलं आहे, साधारण 1.5 किलो असेल। याच्यासाठी पाव किलो म्हणजे एक जोडी कांद्याची पात, तिला स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आणि लगेच हा आपण मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे, तो तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार तुम्ही घेऊ शकता। तसेच 1 वाटी मी शेंगदाणे घेतले, शेंगदाणे भाजून घेतले, मोहरी घेतली फोडणीसाठी आणि धना पावडर, चवीसाठी मीठ। असं भरीतला फोडणी देण्याआधी संपूर्ण तयारी करून घ्यायची। आता सर्व साहित्य इथे काढून घेतल्यावर लगेचच मी कढईमध्ये तेल टाकणार आहे। तेल मी शेंगदाणा तेल वापरते, तरी हे मोठी 1 वाटी भरून तेल घेतलं। भरीतसाठी थोडं जास्तच प्रमाणात तेल घ्यायचं। आता भरीतला फोडणी देण्याआधी मी मिरच्या तळून घेतल्या, कारण भरीत सोबत खाण्यासाठी आम्हाला अशी जाळ मिरची आवडते तळलेली।
एकसारखी तळून झाली का बाजूला काढून घ्यायची. आता त्याच तेलामध्ये फोडणी करायची. सुरुवातीला फोडणीमध्ये मोहरी टाकायची, म्हणजे मोहरी तळतळली तर तिचा कच्चापणा निघतो. आणि लगेच कांद्याची पात, जे बारीक बारीक कांदे असतात ते थोडेसे परतून घ्यायचे. नंतर मग संपूर्ण पात टाकून पातीचा पाण्याचा अंश कमी होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायची, म्हणजे कांद्याची पात चांगली शिजेल आणि ती खाताना कचकच देखील लागणार नाही. अशी मस्त पात तेलामध्ये झाली की नंतर तिच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे. पात आणि शेंगदाणे चांगले मिक्स केले की लगेच त्याच्यात आपण जो ठेचा तयार करून घेतलेला आहे तो पण टाकायचा. ठेचा देखील आपण आधी मिरची भाजून घेतलेला आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ काही परतायची गरज नाही. सगळा मसाला एकजीव झाला म्हणजे त्याला आपोआप असं तेल सुटेल. आणि आता मी त्याच्यात 1 चमचा धना पावडर देखील टाकली. बाकी कुठलाच गरम मसाला वगैरे टाकायची अजिबात गरज नाही. फक्त धना पावडर देखील थोडीशी चव चांगली येते म्हणून मी 1 चमचा वापरला. आता ह्या मसाल्यामध्ये संपूर्ण भरीत टाकायचं, चवीपुरता मीठ टाकायचं आणि वरून कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकल्यावर लगेचच एकसारखं भरीत हे मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनिट झाकण ठेवून वाफ काढायची, म्हणजे भरीतचा थोडाफार कच्चापणा असेल तो जाईल आणि भरीत चांगलं शिजेल. आता 5-7 मिनिटं झालेले आहेत आणि भरीत तुम्ही बघू शकता मस्त भरीतला असं तेल सुटलेलं आहे आणि कढईला लागायला लागलं, म्हणजे भरीत चांगलं शिजलेलं देखील आहे. आता असं एकसारखं मिक्स करायचं. इथे माझं आता मऊ लुसलुशीत असं भरीत तयार आहे. आता ह्या भरीतमध्ये मी जे मगाशी तेल काढून ठेवलेलं होतं आणि सोबतीला मिरची देखील काढलेली होती, ती तुम्ही वरून असं देखील टाकू शकता किंवा खाताना देखील त्याचा वापर करू शकता. मी आधी माझ्या चॅनलवर भरीतच्या रेसिपी 2 ते 3 अपलोड केलेल्या आहेत, पण आता ही चंपाषष्ठी स्पेशल भरीत जे मी बनवून घेतलेले आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. आणि घरीच अगदी सोप्या पद्धतीने असं भरीत तुम्ही देखील बनवा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील कळवा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह. धन्यवाद.